आनंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद भागवत महापुराणाच्या चिंतनाकरता आपण एकत्रित आलेलो आहोत। सौभाग्यवती व श्री मुकुंदराव कुलकर्णी यांच्या नियोजनामध्ये कालपासून आपण या कथेला प्रारंभ केलेला आहे। काल श्रीमद भागवताच्या चिंतनाकडे आपण प्रवृत्त व्हावं, भागवताचं श्रवण आपण करावं असं जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये भागवताचं श्रवण आपण का केलं पाहिजे या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलो। श्रीमद भागवताची कथा हे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र चिंतन आहे। ठीक आहे, मला कशाचीच अडचण नाही। हां, तर याचं जास्त येतं त्याच्यापेक्षा। या कूलरमुळे इथे आदळला जातो वारा, ते पण बंद केलं तरी चालेल। ते एक कुठलं तरी असू दे, ते बंद करा, चालेल। श्रीमद भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र चिंतन आहे। या चरित्र चिंतनानं, भगवंताच्या चरित्राच्या श्रवणानं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक असे जे काही परिणाम प्राप्त होतात त्या परिणामाचा थोडासा विचार काल आपण करून आलो। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र जरी सांगायचं असलं तरी ते चरित्र, त्या चरित्रामध्ये घडणाऱ्या घटना, त्या चरित्रामध्ये अंतर्भूत असणारी पात्र, त्यांचे संवाद, या सगळ्या घटनांमध्ये अडकण्यापेक्षा या सगळ्यांच्या विचारधारेचा आणि वृत्तीचा थोडासा विचार मला अवश्य करावा वाटतो आणि त्याकरता मी या कथेकडे प्रवृत्त झालेलो आहे। भागवताचं श्रवण करायला आपणही आलेला आहात। कशा करता आपल्या सगळ्यांचं येणं आहे, आपण भागवत का ऐकावं, भागवताचं श्रवण कशा करता करावं याचा विचार करताना काल आपण 3 गोष्टींचा विचार करून आलो। आपल्या जीवनामध्ये आपल्या ध्येयाची निश्चिती करायची असेल तर भागवताचं श्रवण करा। आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। उपनिषदांनी चिंतन करताना आपल्याला असं सांगितलं की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरहा। उपनिषद आपल्याला सांगतं की माणसाच्या जीवनासमोर श्रेय आणि प्रेय अशा दोन्ही गोष्टी येत असतात। आपल्या डोळ्यासमोर प्रपंचही आहे, आपल्या डोळ्यासमोर परमार्थही आहे, पण श्रेय आणि प्रेय हे जरी डोळ्यासमोर येत असलं, या दोन्ही गोष्टी जरी आपल्या जीवनामध्ये उपस्थित होत असल्या तरी याच्यातल्या विविनक्ती धीरहा, पण धीर बुद्धिमान मनुष्य याच्यामधला भेद करतो। तो श्रेय आणि प्रेय दोन्ही डोळे झाकून स्वीकारत नाही अथवा दोन्ही डोळे झाकून नाकारतही नाही। मग याच्यातलं श्रेयसाचा स्वीकार करणारे कोण असतात, प्रेयसाचा स्वीकार करणारे कोण असतात याचा विचार करताना उपनिषदांनी आपल्याला सांगितलं की श्रेयसाचा विचार, श्रेयसाचा स्वीकार बुद्धिमान लोक करतात आणि प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते, आणि मंद जे असतात म्हणजे ज्यांचा विचार सामान्य पातळीवर असतो, ज्यांना फक्त सकाळी उठणं, पोट भरणं, रात्री झोपणं, दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठणं एवढाच ज्यांच्या जीवनाचा विचार आहे, ते योगक्षेमा करता फक्त प्रेयाचा विचार करतात। आपला योगक्षेम चालावा इतकाच विचार घेऊन आपल्याला जगता येत नसतं। माणूस आपल्या जीवनाचा विचार करत असताना तो 2 पातळ्यांवर करत असतो। एक, त्याचं जीवन वर्तमानात देह असेपर्यंत असतं, आणि दुसरं मानवी जीवन हे मरणोत्तर काही परिस्थितीला, काही स्थितीला प्राप्त होतं तिथलं असतं। मनुष्य विचार करताना या दोन्ही गोष्टींचा विचार करत असतो।
एखादी क्रिया करत असताना आपल्याला लहानपणापासून ही भीती दाखवलेली आहे, किंवा आपल्याला विहित निषिद्धाचा विचार लहानपणापासून आपल्या मनात पेरून ठेवलेला आहे की असं करशील तर तुला पाप लागेल, आणि पाप लागलं तर तू नरकात पडशील. मरणोत्तर आपल्याला नरकामध्ये काही भोग भोगावे लागणार आहेत, याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण आत्ता केला पाहिजे. वर्तमानात जगणं हे जसं चुकीचं नाही, तसं भविष्याचा विचार न करणं हे मात्र चुकीचं ठरतं. महाभारताने विचार करताना दोन्हीचाही विचार आपल्याला सांगितला. वर्तमानात जगता आलं पाहिजे, बरोबर आहे. शोककाले शुचो मात्वम हर्षकाले च मार्ष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. महाभारत आपल्याला सांगतं, शोकाचा काल प्राप्त झाला, शोक करत बसू नकोस. हर्षकालेच मार्ष, आनंदाचा अनुकूलतेचा काळ निर्माण झाला म्हणून उन्मत्त होऊ नकोस. अतीत अनागतम हित्वा, भूतकाल आणि भविष्याचा विचार सोडून दे. प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानात राहा. पण वर्तमानात राहणारा कोणताही शहाणा मनुष्य भूतकाळात घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता वर्तमानात घेत असतो. आणि वर्तमानात जगणारा कोणताही विवेकशील आणि विचारशील पुरुष आपल्या वर्तमानाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याचा विचार करत असतो. दक्षता घेणं आणि अंतःकरणामध्ये भविष्याबद्दलचं चिंतन उत्पन्न होणं, या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतात. आणि या दोन्हीला जोडून आपला वर्तमान आपल्याला सिद्ध करावा लागत असतो. त्यामुळे वर्तमानात मला काय मिळतं याचा विचार, हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर माणूस म्हणून ठेवता येणार नाही, विवेक म्हणून ठेवता येणार नाही. आपल्याला थोडंसं पुढे बघावं लागेल. आणि म्हणून आत्ता आपलं पात्र मोठं आहे एवढं बघून नदीला चालत नाही. आपण शेवटी समुद्राला मिळतो की नाही हे तिला जसं बघावं लागतं, तसं आत्ता आपल्याला अनुकूलता आहे की प्रतिकूलता आहे हे बघून चालत नाही. अंततोगत्वा आपल्याला परमात्मा प्राप्ती होणार आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं. प्रतिकूलतेतूनही आत्ताची प्रतिकूलता, आत्ताची अनुकूलता हे आपलं जीवन नाही आहे. हा वर्तमान एवढंच आपलं जीवन नाही आहे. याची परिणती कशामध्ये होते, परिणामी आपल्याला काय भोगावं लागतं याचा विचार आपण केला पाहिजे. एखादं विष चवीला गोड असूही शकेल, ते गोड लागतं म्हणून आत्ता आम्हाला मिळालं आणि त्याचा गोड मिळालं याचा आनंद मानण्याचं कारण नसतं. पुढे त्याला मरण आहे हे महत्वाचं असतं. आत्ता मिळालं ठीक आहे, ते गोड आहे हेही बरोबर आहे. पण अत्यंत अनुकूलता असताना आणि अत्यंत प्रतिकूलता असताना आमचा विचार परमात्म्याचा हवा, आमचं चिंतन भगवत चरणाचं हवं, आमचं चिंतन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दांचं हवं. पांडवांचं उदाहरण तेवढ्या करताय. अत्यंत अनुकूलतेमध्ये सुद्धा त्यांनी परमात्म चिंतन थांबवलं नव्हतं आणि अत्यंत प्रतिकूलतेतही त्यांनी भगवत चिंतन थांबवलं नव्हतं. पहाते पांडव अखंड वनवासी, पण त्या देवाचं चिंतन नव्हतं थांबवलं त्यांनी. भगवंताचं अखंड चिंतन चालू आहे. म्हणून द्वारकेचा राणा फक्त पांडवा घरीच राहतो. आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय हे बघितलं पाहिजे. आपणही मुलांना हेच सांगत आलोय लहानपणापासून. तू पहिलीत पहिला आलास, दुसरीत पहिला आलास, पाचवीत पहिला आलास वर्गात, सहावीत पहिला आलास, याच्यात समाधान मानू नको. 12वीचं बघ, डोळ्यासमोर काय ध्येय आहे ते ठरव. अंततोगत्वा आमचं जीवन कुठे जाऊन थांबणार आहे, कुठे जाऊन विसावणार आहे. म्हणून काल आपण बोललो होतो की ज्याच्यापासून निर्मिती त्याच्या मध्ये आपलं संमिलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचे गोल पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभत नाही. परमात्म्याचं तटस्थ लक्षण सांगताना म्हणून त्याच्यावर जोर दिलाय. मी बोलतो आज पुढे ते.
आमच्या जीवनाच्या ध्येयनिश्चितीकरता भागवत ऐकावं. एक, निश्चित ध्येयाच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या, योग्य असणाऱ्या साधन परंपरेच्या प्राप्तीकरता भागवत ऐकावं. दोन, आणि जी साधनं शास्त्रांनी आम्हाला सांगितली आहेत त्याच्यात कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या समन्वयाकरता भागवत ऐकावं. तीन. आपण तीन गोष्टींचा काल विचार करून आलो. आम्हाला कर्मही पाहिजे, आम्हाला ज्ञानही पाहिजे, आम्हाला भक्ती पाहिजे, पण फक्त कर्माच्या मागे लागून परमात्मा प्राप्ती होत नाही. नुसतं ज्ञान परमात्मा प्राप्ती उपयोगाची नाही. ब्रह्मज्ञानात भगवत प्राप्ती नाही का? आहे, भगवत स्वरूपता आहे, पण त्याच्या भक्तीची जोड दिली तरच त्याचा आनंद आहे, नाहीतर नाही. म्हणून तुकाराम महाराजांना हे सांगावं लागलं, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा. नाथ महाराजांना आपल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन मर्यादा घालून देताना हे अवश्य सांगावं लागलं, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भारे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सांगावं लागलं. नुसतं ज्ञान नको. काय मिळणार आहे त्याच्यामध्ये? नुसत्या ज्ञानानं काय? मी एक श्लेष सांगतो फक्त आपल्याला, मला लांबवायचं नाही, हे विचार बोलून आलोय आपण काल. फक्त एक श्लेषाची भाषा सांगतो, पुढे जातो. नुसतं ज्ञान, नुसतं ब्रह्म माया, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, त्याच्याने नुसत्या ज्ञानाने माणसाचं जीवन नीरस होतं. त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली की माणसाचं जीवन निरस होतं. हा फरक आहे. नुसत्या ज्ञानानं कोरडेपणा येतो. नुसत्या ज्ञानानं अंतःकरणामधल्या भावभावनांना तिरोहित केलं जातं. नुसतं ज्ञान आमच्या डोळ्यात पाणी आणत नाही. नुसतं ज्ञान भगवंताच्या नामस्मरणाची ओढ निर्माण करत नाही. नुसतं ज्ञान भगवंताच्या दर्शनाची ओढ निर्माण करत नाही. त्या ज्ञानाला कुठे ना कुठेतरी भक्तीची जोड दिली पाहिजे, त्याचा समन्वय करता आला पाहिजे, कर्माचा ज्ञानाचा समन्वय करता आला पाहिजे. नुसतं ज्ञानाच्या अधिकरणाशिवाय असणारं कर्म आम्हाला जन्ममरणाच्या संसरणात अडकवेल. जे ज्ञान कर्मातून व्यक्त होत नाही ते ज्ञान निरुपयोगी ठरेल. मला पुष्कळ ज्ञान आहे, वारीला कसं जायचं असतं, वळकटी कशी बांधायची असते, वारी करता काय काय सामान घ्यायचं असतं, चप्पल किती आधीपासून विकत घ्यावी लागते, बूट घ्यावे का चप्पल घ्यावेत, कुठे कुठे थांबायचं असतं, तुपाची किती मोठी बरणी बरोबर घ्यावी लागते, शेंगादाण्याची चटणी किती बरोबर घ्यावी लागते, हे सगळं मला कळतं. मी लोकांना सांगतही असतो, असं करा बरं, चला आता वेध लागले वारीचे, हे विकत घ्या, वळकटी बांधायला शिका, इतकी मोठी दोरी घ्या, सगळं मी लोकांना शिकवतो. पण मला जर कोणी विचारलं, तुम्ही इतकं वारीबद्दल सांगता, तुम्ही कधी गेलाय का? नाही, मी नाही. मग काय करायचं हे ज्ञान? काय करायचंय? जे ज्ञान कर्मातून व्यक्त होत नाही त्या ज्ञानाची उपयुक्तता काय? यः क्रियावान स पंडितः, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. ज्ञानोबराय बोलता, माते नेणोनी भजन ते वायाची गा अने आन, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. म्हणून या सगळ्याचा समन्वय भागवत आम्हाला शिकवतं. आणि भागवताने या समन्वयात आम्हाला एक महत्त्वाचा विचार दिला की कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय जरी आम्हाला करायचा असला तरी या तिन्हीच्या मुळाशी माणसाला काही लागत असेल तर ती श्रद्धा लागते. भागवताच्या महात्म्यापासून ते भागवताच्या 12 स्कंधापर्यंत भागवताने एक विचार हा सदोदित आपल्याला सांगितलाय. वारंवार भागवत सांगत राहिलं की माणसाचं जीवन भक्ती सहित असलं पाहिजे, भक्ती रहित असून चालत नाही. श्रद्धा असली पाहिजे. कर्माच्या मुळाशी श्रद्धा पाहिजे, ज्ञानाच्या मुळाशी श्रद्धा पाहिजे, भक्तीच्या मुळाशी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर कर्म होणार नाही, श्रद्धा नसेल तर ज्ञान होणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. गीता बोलते 4था अध्याय बघा आपण. श्रद्धावानांना ज्ञान प्राप्त होतं.
कर्मामध्ये श्रद्धा नसेल तर आपण केलेलं कर्म आपल्याला समर्पित करता येत नाही. कर्माचं समर्पण झालं पाहिजे. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. 18व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात. म्हणून भगवंताला हे सांगावं लागलं, यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. मला अर्पण कर. कर्माच्या मुळाशी श्रद्धा असल्याशिवाय कर्म समर्पित होत नाही. आणि कर्म समर्पित न करता कर्म स्वतःजवळ ठेवू तर त्या कर्माने आम्हाला जन्म मरणाची परंपरा दाखवलीच पाहिजे. जे कर्म आम्ही आमचं म्हणून आमच्याकडे ठेवू ते कर्म फल देणार. जे कर्म भगवत समर्पित होईल ते कर्म निष्काम राहणार. निष्काम कर्माचरणाचा परिणाम अंतःकरण शुद्धी आहे. म्हणून कर्माच्या मुळाशी श्रद्धा पाहिजे, ज्ञानाच्या मुळाशी श्रद्धा पाहिजे, कारण श्रद्धा नसेल तर ज्ञान होणार नाही. म्हणून कर्मातली श्रद्धा समर्पण करायला लावते, ज्ञानातली श्रद्धा भगवत तत्वावर विश्वास ठेवायला लावते आणि भक्तीतली श्रद्धा माणसाच्या अंतःकरणात अनन्यता निर्माण करत असते. याकरता म्हणून या सगळ्याचा उपयोग करून घेण्याकरता आम्हाला या साधनांचा समन्वय केला पाहिजे. आणि तो समन्वय आम्हाला भागवतांनी शिकवला, वेगवेगळ्या कथांमधून शिकवला, वेगवेगळ्या भूमिकांमधून शिकवला. त्याचा विचार काल आपण करून आलो. आपल्याला भागवत कथा श्रवण करायची आहे, भागवताला प्रारंभ केला पाहिजे. पण भागवताला प्रारंभ करत असताना दोन गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते आपल्यासमोर भागवताचा आकृतिबंध काय आहे तो मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. भागवत ग्रंथ आहे, मान्य आहे. ह्या ग्रंथ आपल्याला श्रवण करताना त्या ग्रंथाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. वेदांतामध्ये आपल्याला ज्ञान होण्याकरता काही कृपांची आवश्यकता सांगितली जाते. त्याच्यामध्ये गुरुकृपा लागते, अंतःकरण कृपा लागते, भगवत कृपा लागते. या सगळ्या कृपा जशा आपल्याला वेदांतामध्ये लागतात तसं श्रवण करताना, वेदांताचा ग्रंथ श्रवण करत असताना आणखीन एक कृपा आवश्यक असते. ती म्हणजे ज्या ग्रंथाचं आपण श्रवण, मनन, चिंतन अथवा प्रतिपादन करत आहोत त्या ग्रंथाचीही कृपा आपल्यावर व्हावी लागते. मला ज्ञानेश्वरी सांगायची असेल तर मला ज्ञानेश्वरीची कृपा संपादन करून घेतली पाहिजे. हे ग्रंथ कृपा करतात. मला गाथ्यावर कीर्तन करायचं असेल, अभंगावर कीर्तन करायचं असेल तर तुकोबारायांच्या गाथ्यावरती माझ्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा पाहिजे. त्या ग्रंथाची कृपा मला मिळवता आली पाहिजे. तेवढी तरी साधना माझी झाली पाहिजे तर मला कीर्तन करणं शक्य आहे, सोपं आहे, सहज आहे. जशी तुकोबारायांची कृपा आहे, जशी ज्ञानोबारायांची कृपा आहे, तशी ज्ञानेश्वरीची कृपा आहे, तसं गाथ्याची कृपा आहे. ग्रंथ कृपा होणं हे साधकाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं असतं. याच्याकरता ग्रंथाकडे बघताना सश्रद्ध भावनेने बघता आलं पाहिजे. काय आहे भागवत? आम्ही भागवत ऐकावं, गोष्ट खरी. त्याचे परिणाम आमच्या जीवनावर काय होतात? अनेक होतात. त्याच्यापैकी काही आपण सांगितलेत. पण हे भागवत म्हणजे काय आहे? भागवत शब्दाचा अर्थ काय? भगवत प्रोक्त जे आहे ते भागवत आहे. भगवत प्रोक्त म्हणजे भगवंतानी सांगितलेलं, त्याला भागवत असं म्हणतात. याच्यामध्ये सूत शौनकांच्या संवादातून काय कळालं, नारद व्यासांच्या संवादातून काय कळालं आणि भगवान शुकाचार्य परीक्षितींच्या संवादातून काय कळालं, जे कळालं ते भगवत प्रोक्त आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ते भगवंतानी सांगितलेलं आहे. भगवत गीता, भगवत प्रोक्त गीत म्हणजे भगवत गीता. भगवंतानी सांगितलेलं ते भागवत असा सरळ अर्थ लागतो, सहज अर्थ लागतो. आणि भगवंतानी सांगितलेलं आम्ही का ऐकावं? त्याचं एकच उत्तर आहे, कारण ते भगवान आहेत म्हणून. भगवंताचं का ऐकावं? कारण ते भगवान आहेत. आम्ही ज्ञानोबारायांचं का ऐकावं? कारण ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. ऐकलंच पाहिजे. न ऐकू तर दोष आमचा आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य
हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो निसंगाचा सांगा तू पार्था दत्त चित्तू होई आता. भगवान 6व्या अध्यायामध्ये भगवान शब्दाचा विचार आपल्याला सांगतात. भगवान कुणाला म्हणतात? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6 गुण. या 6 गुणांना मिळून भग अशी संज्ञा आहे. आणि हे 6 गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना भगवान असं म्हणतात. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये दया असेल तर त्याला दयावान म्हणतात. एखाद्याकडे लक्ष्मी असेल तर त्याला लक्ष्मीवान, लक्ष्मीवंत असं म्हणतात. तसं भग ज्याच्याकडे आहे त्याला भगवान किंवा भगवंत अशी संज्ञा येते. विष्णू पुराणाने थोडासा फरक करून सांगितलं. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः वैराग्यस्य अथ मोक्षस्य षण्णाम भग इति रणा. या 6 गुणांना मिळून भग म्हणतात. आणि हे 6 गुण ज्यांच्याकडे स्वतःहून वास्तव्याला आलेत त्यांना भगवान असं म्हटलं जातं. किंवा भगवान शब्दाचा दुसरी एक व्युत्पत्ती आपल्याला विष्णू पुराणाने सांगितलेली दिसून येते. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवान इति. विष्णू पुराण आपल्याला दुसरी एक व्युत्पत्ती भगवान शब्दाची सांगतात. कुणाला भगवान म्हणतात? उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच. या 6 गोष्टी ज्याला कळतात त्याला भगवान असं म्हणतात. ज्याला उत्पत्ती कळते विनाश कळतो, ज्याला भूताची गती कळते अगती कळते, जो भूतांच्या ज्ञानाचाही साक्षी आहे आणि जीवाच्या अज्ञानाचाही साक्षी आहे त्याला भगवान असं म्हटलं जातं. भगवान शब्दाची ही दुसरी व्युत्पत्ती विष्णू पुराणाने आपल्याला दिली. कोण सांगतं याला महत्व आहे. दुर्गुणी माणसाने उपदेश करण्यापेक्षा गुणवानाने केलेला उपदेश आमच्या मनाला पटकन भावतो, फलद्रूप होतो. काय कारण आहे? कारण कोण सांगतं याला महत्व आहे. आमच्यासारखे हजारो भागवत करणारे रोज भागवत सांगतात, पण भगवान शुकाचार्य जे सांगतात त्याचं महत्व जास्त आहे. आम्ही काय सांगतो त्याच्यात आहे तेच सांगतो. म्हणजे सांगितलं पाहिजे, खरं तर त्यात आहे तेच सांगितलं पाहिजे. परंतु भगवान शुकाचार्य जे बोलले त्याच बोलण्याचा परिणाम होऊन 7 दिवसामध्ये परीक्षिती राजे मुक्त झाले. आम्ही वर्षानुवर्ष सांगतो आहोत. किती मुक्त झाले देव जाणे, आम्हीच झालो नाही. ऐकणारे काय होतील, कसे होतील? गंमत म्हणून मी सांगतो हे की तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मूल मेलं, लोहगावला घडलेली घटना तुकाराम महाराजांच्या चरित्रात. तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावला विठ्ठल मंदिरात चालू असताना बाजूला एक मूल मेलं. त्या मुलाच्या आईने मेलेलं मूल तुकोबारायांच्या समोर कीर्तनात आणून टाकलं आणि तुमच्यामुळं माझं मूल मेलं असा कांगावा केला. माझं मूल जिवंत करून द्या. तुकाराम महाराज म्हणाले, कसं करता येईल? जीव गेला गेला. धातयाही पाया पडता नुठी गता यू पंडुसुता. कसं करणार? ते म्हणाले, मला माहित नाही, माझं मूल जिवंत पाहिजे. शेवटी तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अणावया. आणि ते मूल उठून बसलं भगवंताच्या कृपेनं. मेलेलं मूल उठून बसलं. आता तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं, पण कीर्तनामध्ये फरक किती पडला? तुकाराम महाराजांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते आणि आमच्या सारख्यांच्या कीर्तनामध्ये, घाबरू नका, उदाहरण म्हणून सांगितलं मी, कीर्तनाचा स्तर कुणाच्या मुखातून बाहेर पडतं ज्ञान, याला महत्व आहे ना, याला महत्व आहे ना. कुणाच्या मुखातून, सांगणार कोण? कालही आपण बोललो, जगतामध्ये गीतेवर जेवढ्या केवढ्या टीका झाल्या, जेवढी केवढी भाष्य झाली, त्याच्या शिरोधार्य ज्ञानेश्वरी आहे. कोण बोलतं?
बाकीचे भगवान श्रीकृष्णाचे उपासक, श्रीकृष्णाचे भक्त, श्रीकृष्णाला मानणारे गीतेवर टीका करतात, पण ज्ञानेश्वरी सांगणारा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. फरक आहे ना. कोण बोलतं? मी साधा विचार सांगतो. शब्द जन्माला येताना कधीही स्वतःचं सामर्थ्य घेऊन जन्माला येत नसतो. शब्द जन्माला येताना स्वतःची किंमत घेऊन जन्माला येत नाही. तो ज्याच्या मुखातून व्यक्त होतो त्याची किंमत त्या शब्दाच्या मागे उभी असते. शब्दाला स्वतःचं महत्व नाही, शब्दाला स्वतःची स्वतंत्र किंमत नाही आहे. त्या शब्दाला अर्थ असेल पण त्या शब्दाला वजन नाही आहे. शब्दाला अर्थ दिला वेदाने, शब्दाला अर्थ दिला भगवंताने, शब्दाला अर्थ दिला शास्त्राने, तो भाग वेगळा. पण शब्दाचं वजन हे शब्द जन्माला येताना स्वतः घेऊन येत नाही. ते वजन तो शब्द ज्यांच्या मुखातून बाहेर पडतो त्या व्यक्तीचं वजन त्या शब्दाच्या मागे उभं असतं. मी म्हणून साधं उदाहरण सांगतो. एखाद्या आयताकृती कागदावर जर मी तुम्हाला असं लिहून दिलं, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं, आणि खाली माझी ह भ प म्हणून सही ठोकली, तो कागद घेऊन तुम्ही जर बाजारामध्ये गेलात तर त्या कागदाचे सुटे करताना तुम्हाला 100च्या 5 नोटा मिळतील का? साधा प्रश्न आहे. वाक्य तेच आहे जे नोटेवर लिहिलेलं असतं. मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं, मी तेच लिहिलंय. खाली सही माझी आहे. काय मी त्याला काय माझ्या पदव्या लावायच्या त्या लावल्या असतील, हबप लावला असेल, परमपूज्य लावला असेल, गुरुवर्य लावला असेल, लांब लचक सही केली असेल. पण हा कागद घेऊन तुम्ही बाजारात जाल तर 100च्या 5 नोटा सुट्या मिळतील का? मिळत नाहीत. पण हेच शब्द, हेच वाक्य जेव्हा एखादा गव्हर्नर त्या कागदावर लिहून खाली सही करतो त्यावेळेला तुम्हाला 100च्या 5 नोटा मिळतात की नाही? मिळतात. वाक्य तेच असलं तरी ते कुणाच्या मुखातून व्यक्त होत आहे त्याची किंमत त्या वाक्याला मिळत असते ना. सांगणारं कोण आहे? कुणी सांगावं? ज्ञान सांगावं कुणी? अरे जो ज्ञान संपन्न आहे, जो ज्ञान स्वरूप आहे त्यांनी सांगावं. भक्ती सांगावी कुणी? ज्याला भक्त म्हणून भगवंतानी मान्यता दिली त्यांनी भक्ती सांगावी. वैराग्य सांगावं कुणी? गोरोबा काकांनी सांगावं वैराग्य. तुम्ही आम्ही वैराग्याची भाषा करून काय उपयोगाचं आहे? वैराग्य म्हणजे काय तुकोबारांनी सांगावं, कारण वैराग्याचा अनुभव त्यांना आहे. वैराग्याचा अनुभव गोरोबा काकांना आहे. शांत कसं असावं हे नाथ महाराजांनी सांगावं, आम्ही सांगू नये. कुणाच्या मुखातून काय बाहेर पडतं याला मूल्य आहे. तसं भागवत म्हणजे भगवत प्रोक्त आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि भगवान म्हणजे नावाचा भगवान नाहीये, ज्याचं नाव पाळण्यामध्ये घालून भगवान ठेवलंय असं नाहीये. भगवंताचं नाव हे भगवंताच्या स्वरूपाचं निदर्शक आहे. आमची नावं म्हणजे गाडीचे नंबर प्लेट्स आहेत. भगवंताचं नाव, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव हे फक्त हा त्यांचा परिचय नाहीये, ते त्यांचं स्वरूप आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नावाचं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, सामर्थ्य नावाचं. आमचं नाव घेतलं तर कोणी कापत नाही, उलट आमचं नाव घेतलं तर लोक कापतात आम्हाला. असं नाही चालत. बोलणारं कोण आहे? भगवान. ज्यांना उत्पत्ती कळते, ज्यांना नाश कळतो, ज्यांना भूताची गती अगती कळते, कर्म अकर्म कळतं, ज्यांना भूताच्या ठिकाणी असणारं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही कळतं, ते परमात्मा, ते भगवान सांगतायत. भागवत म्हणजे साधी गोष्ट आहे असं समजू नका. हा पांडवांच्या कुळाचा इतिहास आहे असं समजू नका.
यामध्ये भगवंताच्या फक्त बाललीला आहेत आणि चोरी केली, लोणी खाल्लं, खोड्या काढल्या एवढंच आहे असं समजू नका. भागवतामध्ये नाही असा रस नाही. भागवत अलौकिक आहे म्हणून त्याचं मूल्य वेगळं. भागवताचा आकृतिबंध मला सांगायचा आहे. भागवत ही एक कथा आहे, मान्य आहे. आपण कुठेही भागवत कथा असंच ऐकतो. ही कथा काय आहे? कथा हा शब्द सुद्धा आपण बघा. कथा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो ते मी आपल्याला काही शब्द मी सांगतो ते आपण नेहमी वापरतो. यथा, तथा, सर्वथा, तशी एक कथा. यथा म्हणजे काय? येन रूपेण यथा, तेन रूपेण तथा, सर्वेण रूपेण सर्वथा. तसं केन रूपेण मग कथा. कथा शब्द कसा सिद्ध होतो तेही बघा. ऋग्वेदामध्ये कथा हा जो शब्द आहे ना तो कथम या अर्थाने आलाय. कथम सांगा, कथम का, कथम असं का, हे सगळं जिथं येतं ना तिथं कथा होते. केन रूपेण असं कसं झालं असं विचारल्यानंतर जे सांगितलं जातं त्याला कथा म्हणतात. आपण विचार करा. येन रूपेण यथा, तेन रूपेण तथा, केन रूपेण कथा. कोणत्या रूपानं असं कसं झालं? मग कथा म्हटल्यानंतर असं कसं झालं म्हटल्यानंतर असं झालं असं कोणी सांगत नाही. त्याला मागे जावं लागतं. ते कुठून त्याची उत्पत्ती आहे ते बघावं लागतं. मग त्याचा आकार का वाढत गेला ते बघावं लागतं आणि आत्तापर्यंतचा प्रवास त्याला सांगावा लागतो. एका माणसाला सहज पंढरपूरला आल्यावर विचारलं, अरे तुम्ही पंढरपूरला कसे काय? येणार नव्हता ना तुम्ही? तुमचा काही वारीवर विश्वास नाही, तुम्ही काही वारी करत नाही, उलट वारीच्या वेळेला गाव सोडून जाता, तुम्ही कसे काय पंढरपूरला? असं विचारल्यावर त्यांनी सांगावं की नाही, काही नाही हो, मनात आलं ना आलो, एवढं म्हटलं तर ती कथा नाही. तुम्ही कसे काय पंढरपूरला म्हणल्यावर मग तो सुरू करतो. काय झालं? मागच्या वर्षी जेव्हा वारी आली, कुठून सुरू झाले बघा. मागच्या वर्षी जेव्हा पालखी गावात आली ना तेव्हा मी नव्हतो, पण ही म्हणाली, म्हणलं की मग कथा सुरू झाली. कथा ही एका शब्दात नसते. केन रूपेण असं विचारल्यानंतर त्याचं जे मागचं सांगितलं जातं, भूतकालापासून ते वर्तमानापर्यंतचा प्रवास, भावनांची वृद्धी, भावनांची अभिव्यक्ती आणि भावनांचा परिणाम, या तिन्ही गोष्टी ज्या प्रतिपादनात येतात त्याला कथा असं म्हणतात. आपण भागवत कथा ऐकणार आहोत. हे सगळं आपल्याला ऐकावं लागणार आहे. कुठून सुरू झालं, काय सुरू झालं, कसं सुरू झालं, ही भागवत कथा जन्माला कशी आली, मग त्याच्याकरता पहिला स्कंध सांगितला गेला. शौनकांनी 1000 वर्ष चालणारा सत्रयाग केला. त्यामध्ये सूत आले, सगळ्यांनी उत्थापन दिलं, बसवलं, विचारलं, आमच्या यज्ञामध्ये आम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळतो, आपण आम्हाला काही सांगाल का? मग सुतांनी शौनकादी ऋषींना मध्ये मध्ये यज्ञाच्या मध्ये मध्ये जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये भागवत सांगितलं. भागवताचा प्रारंभ कसा ते सांगितलं. भागवत सगळ्यात पहिल्यांदा भागवत भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं, जे आपल्याला याच भागवतामध्ये ऐकायला मिळतं. चतुश्लोकी भागवत. त्या ब्रह्मदेवाकडून ते नारद, हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असल्यामुळे नारदांना कळालं. नारदांकडून ते भागवत भगवान व्यासांना प्राप्त झालं. व्यासांकडून ते भागवत शुकाचार्यांना प्राप्त झालं. शुकाचार्यांकडून ते भागवत परीक्षिती राजापर्यंत आलं. भागवताच्या उत्पत्तीचा हा इतिहास आहे. त्यामुळे तिथं कुठल्याही भागवत कथा करणाऱ्याला म्हणून व्यास म्हणतात. कथा व्यास कोण आहे असं म्हणतात.
कथा हा शब्द या अर्थाने चालतो. भागवताची कथा आम्हाला ऐकायची आहे. या कथेमध्ये विचार आहे. ही कथा मी बोलणार आहे, तुम्ही ऐकणार आहात. म्हणून 7 दिवसापर्यंत इथं जो व्यापार होणार आहे तो शब्द व्यापार आहे. माझं बोलणं आणि तुमचं ऐकणं एवढाच व्यापार या मंडपामध्ये होणार आहे. इथं आपल्याला काही ते चित्र दाखवणे जाणार नाहीत, काही इथं काही कोणी खरंच डोक्यावर घेऊन येणार नाही, खरंच इथं कोणी त्या वसुदेवाचं रूप घेऊन येणार नाही, कोणी पुतनेचं रूप घेऊन येणार नाही, काही होणार नाही. इथं फक्त शब्द व्यापार होणार आहे. योग वासिष्ठामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. अत्यंत जुनाट अशा संसार नावाच्या रोगावर विचार हे महाऔषध आहे, रामबाण औषध आहे. भागवत आम्हाला ऐकायचंय असं जेव्हा आम्ही म्हणतो किंवा भागवत आम्हाला सांगायचंय असं आम्ही जेव्हा म्हणतो, तेव्हा ऐकणं आणि सांगणं याला महत्त्व येतं. त्याचं कारण हे आहे की भागवताचा प्रारंभ कुठून झाला बघा. भागवत म्हणजे शब्दरूप परब्रह्म आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला शब्दरूप श्रीकृष्ण म्हटलंय, तसं भागवत म्हणजे शब्दरूप परब्रह्म आहे. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही, भागवतांनी चिंतन केलंय. भगवान भागवत म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे, पण परब्रह्माचा शब्दरूप आविष्कार आहे. भागवताच्या 12 स्कंधात जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला हे ऐकायला मिळेल, किंवा जर वेळ मिळेल, संधी होईल तेवढा वेळ विचार झाला तर, भगवान श्रीकृष्णांना पायाला तळपायाला बाण लागला आणि भगवान आपल्या निजधामाला गेले. निजधामाला गेले म्हणजे कुठे गेले असा जेव्हा विचार आला तेव्हा त्याची 3 उत्तरं आपल्याला देण्यात आली. पहिला विचार असा सांगण्यात आला, भगवान आपल्या निजधामाला गेले याचा अर्थ भगवान आपल्या व्यापक ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाले. दुसरा विचार असा सांगण्यात आला की भगवान निजधामाला गेले म्हणजे भगवान इतरत्र कुठेही गेले नाहीत, ते भागवताच्या रूपात राहिले. आणि तिसरा विचार असा सांगण्यात आला की भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे इतरत्र कुठेही गेले नाहीत, ते द्वारकेतून निघाले, ते पंढरपूरला जाऊन विटेवर उभे राहिले. 3च विचार. भगवंताचं निजधाम गमन म्हणजे काय? मला आत्ता जो विचार सांगायचा आहे तो भगवान भागवताच्या रूपानं इथे राहिले. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही, हे भागवतातलेच शब्द आहेत. ही वाङ्मयी मूर्ती आहे. परमात्म्याचा आविर्भाव होताना वेगवेगळ्या पद्धतीनं होतो. पंढरपुरामध्ये भगवान आले, तीर्थरूप विठ्ठल म्हणजे चंद्रभागा आहे, पृथ्वीरूप विठ्ठल म्हणजे वाळवंट आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचा संबंध भगवंताच्या आविर्भावाशी असेल तर भगवंताच्या आसपास असणारी ही पंचमहाभूत ही भगवानच त्या रूपानं प्रकट होतात. शब्दरूप परमात्मा. पंढरपूरला आल्यानंतर शब्दरूप पांडुरंग म्हणजे कोण आहे? भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, हे शब्दरूप पांडुरंग. तसं शब्दरूप भगवान श्रीकृष्ण म्हणजे भागवत आहे. का भगवंताला शब्दरूपात प्रकट व्हावं लागलं? त्याचं कारण या भागवतातच आपल्याला पाहता येतं. आपण भागवत ऐकायचं, ऐकणं हा शब्द विशेषत्वाने आपण लक्षात घ्या. ऐकायचं काय असतं? शब्द ऐकायचा असतो. कानाचा आणि शब्दाचा संबंध आहे, कानाचा आणि रूपाचा संबंध नाही. जगत उत्पत्तीमध्ये पंचमहाभूतापासून ज्या वेळेला जगत उत्पत्ती झाली त्यावेळेला या पंचमहाभूतापासून जगाचा अनुभव घेण्याकरता जीवाच्या ठिकाणी जी इंद्रिय भगवंताने निर्माण केली ती पंचमहाभूतापासूनच केली ना. आपल्याकडे हा नियम आहे,
वेदांताने हा विचार स्वीकारलाय. वेदांत दृष्टीने आपण ऐकाल तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूत आहेत. नियम असा आहे, ज्या महाभूतापासून जे इंद्रिय निर्माण होत असतं ते इंद्रिय त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या विषयाला ग्रहण करण्याची शक्ती बाळगून असतं. ते दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे जात नाही. अगदी सरळ सांगतो, पंचमहाभूत अधिक सत्वगुण बरोबर ज्ञानेंद्रिय. अगदी सरळ सरळ मी तुम्हाला समीकरण मांडून देतो. पंचमहाभूत अधिक सत्वगुण बरोबर ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत अधिक रजोगुण बरोबर कर्मेंद्रिय, आणि पंचमहाभूत अधिक तमोगुण बरोबर पंचविषय, ज्याला पंचतन्मात्रा असं म्हणतात. आम्हाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आम्ही डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने गंध घेतो, त्वचा आहे, रसना आहे. 5 ज्ञानेंद्रिय झाली. आमची वाणी, आमची रसना, वाणी नाही, आमची रसना, रसनेला काय कळतं? रसच कळतो. रसनेला बाकी काही कळत नाही, शब्द कळत नाही रसनेला. कानाला शब्दच ऐकू येतो, कान रूप नाही बघू शकत. डोळा रूपच बघू शकतो, डोळ्याला गंध नाही येत. नाकाला गंधच कळतो, नाकाला स्पर्श कळत नाही. आणि त्वचेला स्पर्शच कळतो, त्वचेला चव कळत नाही. आंबा कसा आहे हे बघायला आम्हाला आंबा चाटून बघावा लागतो, रस चाटून बघावा लागतो, खाऊन बघावा लागतो, तर आम्ही म्हणतो आंबा गोड आहे. नुसता आंबा हातावर पिळला तर गोड आहे असं म्हणता येत नाही, कारण त्वचेला चव कळत नाही. कारण आहे त्याचं, आप नावाच्या महाभूतापासून जी रसना तयार झाली, ती रसना आप नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेल्या रस नावाच्या विषयाला ग्रहण करेल. ज्या तेज नावाच्या महाभूतापासून नेत्रेंद्रिय तयार झालं, ते नेत्रेंद्रिय तेज नावाच्या महाभूतापासून बनलेल्याच रूपाला पाहिल. ते आकाश नावाच्या महाभूतापासून बनलेल्या शब्दाला ग्रहण करणार नाही. हा नियम आहे. त्यामुळे गाणं कानाला गोड लागलं हा शब्द प्रयोग वाच्यार्थानं घ्यायचा नाहीये, हा लक्षार्थानं घ्यायचा. गाणं कानाला फार गोड लागलं, अरे गोड लागणं जिभेला असतं, कानाला गोड लागत नाही, म्हणून लक्षणं करावी लागते त्याची. आम्ही भागवत ऐकायचं असं जेव्हा आम्ही म्हणतो, त्याच्या मागे कारण असं आहे की भागवत हे शब्दरूप परब्रह्म आहे आणि शब्द ऐकायचेच असतात, म्हणून भागवत ऐकायचं, भागवताचं श्रवण करायचं. का भगवंताला शब्दरूपामध्ये अभिव्यक्त व्हावं वाटलं, त्याचं कारण असं आहे. आपण जेव्हा भागवताची कथा पाहू तेव्हा तर ते बघूच, आपण तेव्हा तर बघूच. पण भागवतामध्ये भगवान प्रकट झाले. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम, भागवतानीच म्हटले ना, तिरोधाय प्रविष्टोयम, भगवान या भागवतामध्ये प्रविष्ट झाले, भागवत समुद्रामध्ये भगवान प्रविष्ट झाले, असं जे भागवतांनी सांगितलंय. का, कशा करता? आपल्याला थोडं मागे जाऊन त्याचा इतिहास बघावा लागेल, मग आपल्याला ते कळेल. परीक्षिती राजा, अगदी साधी कथा आहे, पुढे येणारच आहे, पण आता भगवान शब्दरूपानच का प्रकट झाले याच्याकरता बोलतो. परीक्षिती राजा जंगलामध्ये शिकारीला म्हणून गेले. शिकार करून थकले, इकडे तिकडे बघितलं, शमीक ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमामध्ये गेले. तहान लागलेली होती, पाणी प्यावं अशी इच्छा होती. शमीक ऋषी ध्यानाला बसलेले, समाधी लागलेली. परीक्षिती राजाने शमीक ऋषींना पाण्याची प्रार्थना केली, पण ते समाधी अवस्थेत असल्यामुळे व्यवहारात समोर कोण आलं, काय मागितलं कळलं नाही. डोळ्याचा व्यवहार बंद झाला होता, कानाचा व्यवहार बंद झाला होता, कळलं नाही. परीक्षिती राजांना असं वाटलं, मी या देशाचा राजा, सगळीकडे माझी सत्ता, मी सगळ्यांना अन्न देतो, मी सगळ्यांना घरं देतो, मी सगळ्यांना नगरात राहू देतो,
सगळ्यांना पाण्याची व्यवस्था करून देतो आणि मलाच पाणी लागलं तर हे देत नाहीत. याचं वाईट वाटलं. सत्तेचा अभिनिवेश माणसाला अंध करतो. समोर शमीक नावाचे ऋषी आहेत, याचा विचार परीक्षितांनी केला नाही. आपल्याला हे पाणी विचारलं तरी प्रत्युत्तर देत नाहीत, आपल्या शब्दांची दखलही घेत नाहीत, याचा अपमान वाटला. आणि तिथे बाहेर एक साप मरून पडला होता. तो मेलेला साप त्याने बाणाने उचलला आणि माझा अपमान केला म्हणून शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि परीक्षित राजा निघून आला. परीक्षित राजाला नंतर त्याचं वाईट वाटलं, पण कृती होऊन गेली होती. वाईट वाटलं, आपण हे करायला नको होतं. का आमच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला? काय एवढं मानपानाचं? ऋषींसमोर कसला मान आला, संतांसमोर कसला मान आला, देवासमोर कसला मान आला आणि अपमान आला? बरोबर झालं नाही, चांगलं झालं नाही. मनामध्ये खंत राहिली, पश्चात्ताप दग्ध झाला. पण वेळ निघून गेली होती. परत आला. संध्याकाळच्या वेळेला शमीक ऋषींचे चिरंजीव शृंगी हे बाहेरून जेव्हा आत आले, तेव्हा आश्रमामध्ये ध्यानस्थ बसलेल्या आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प अडकवलाय बघितलं. वाईट वाटलं, राग आला, सर्प काढून टाकला. आणि शृंगी ऋषींनी शाप दिला की ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप अडकवला त्याला 7 दिवसामध्ये साप चावून मरण येईल. शापवाणी उच्चारली. नंतर शमीक ऋषी व्युत्थान दशेवर आले. बघितलं, शृंगींनी त्यांना सगळं सांगितलं. शापवाणी मी कशी उच्चारली हेही सांगितलं. शमीक ऋषी शृंगी ऋषींना आपल्या मुलाला असं म्हणाले, अरे कशा करता, का आपलं तप तू खर्च केलंस? ठीक आहे, त्याने अडकवला असेल साप. विकाराला प्रतिविकाराने उत्तर द्यावं असं नसतं रे. माणसाच्या मनामध्ये आपल्या संबंधानं निर्माण झालेल्या विकाराला आपल्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणांनीही उत्तर देता येऊ शकतं ना. त्याच्या मनात विकार आला म्हणून त्याचं प्रत्युत्तर आपल्या मनातल्या विकारानेच द्यायला पाहिजे, हा ऋषींचा धर्म नाही. ऋषींनी मवाळ असलं पाहिजे, करुणामय असलं पाहिजे, जगाच्या हिताची तळमळ त्यांच्या अंतःकरणात असली पाहिजे. आणि तू काय शाप देऊन बसलास? हा शाप नंतर परीक्षित राजांना कळाला की आपल्या संबंधानं शृंगी ऋषींनी असा शाप उच्चारलाय. आणि मनात परीक्षित राजाला खूप समाधान झालं की चला काही का असे ना, पण आपण केलेल्या गैरकृत्याची आपल्याला शिक्षा मिळते ना, हरकत नाही. आपल्याकडून चूक झाली हे राजाला पहिल्यांदा कळतच नाही. अनेक राजांना आपण चुकतो हे माहीत नसतं. आपण केलेल्या चुकीचं परिमार्जन व्हावं, प्रांजळपणाने ती चूक आपण कबूल करावी असंही वाटत नाही. उलट त्या चुकीचं शासन म्हणून समर्थन करण्यामध्ये राजांचं आयुष्य गेलेलं असतं. परीक्षित राजाला बरं वाटलं, चला ऋषींच्या शापाने का होईना, पण आपल्याकडून जे गैरकृत्य झालं, जे चुकीचं वागलो आपण, त्याची शिक्षा आपल्याला मिळते. मरू आपण, हरकत नाही, पण निदान आपल्या पापाचं परिमार्जन तरी होईल. बरं वाटलं. आणि मग परीक्षित राजा त्या 7 दिवसामध्ये काय करता येईल हे विचार करायला लागला. मग शुकाचार्य आले, त्याने भागवत सांगितलं. हा सगळा पुढचा विचार आहे. आता मला ही कथा किंवा हा प्रसंग आपल्याला आत्ता स्मरणात आणून देण्याचं काय कारण आहे? तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम हे भागवताचं बोलणं, किंवा तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी हे भागवताचं बोलणं, जे भागवताला कृष्ण रूप मानणारं आहे, सिद्ध करणारं आहे. भगवंताला शब्दरूपच ब्रह्म म्हणून का व्यक्त व्हावं वाटलं? भागवत ऐकायचंच का? शब्दाशीच त्याचा संबंध का ठेवायचा? कारण भागवताचा प्रारंभ हा शापातून झालेला आहे आणि शाप हा शब्द रूपानंच प्रकटतो. जर शब्द रूपानं शाप प्रकटला असेल, समस्या जर शब्दानं निर्माण झालेली असेल,
तर त्याचं उत्तर शब्दातूनच मिळालं पाहिजे. म्हणून भगवान शब्द रूपानं भागवतात प्रविष्ट झालेत. शब्दाचं उत्तर शब्दाने देता आलं पाहिजे. आमच्याकडे हा नियम आहे. आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचं पूर्वावलोकन करताना, त्या समस्यांमधून वर्तमानात काहीतरी उत्तर शोधताना आणि तशा समस्या आपल्या भविष्यात निर्माण येऊ नयेत याच्याकरता म्हणून जी खबरदारी विचाराची आपण घेत असतो किंवा घेतली पाहिजे, त्या समस्यांचं चिंतन करताना आपल्याला हे अनेक वेळेला लक्षात आलं असेल की समस्या जिथं उत्पन्न होत असते, समस्यांच्या उत्पत्तीचं जे मूळ असतं त्या मुळातच बऱ्याच वेळेला समस्येचं उत्तरही लपलेलं असतं. समस्या तीच असते आणि उत्तरही तेच असतं. कम संजघान कृष्णा का शीतल वाहिनी गंगा के दार पोषण रतः कम बलवंतम न बाधते शीतम. अंतरप्रहेलिका म्हणतात याला संस्कृतामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये. प्रहेलिका म्हणजे कोडं. आपण उखाणे कोडं घालतो ना एकमेकांना, तसं कोडं. शुभ्र लायान त्यामध्ये चांदीचा रुपया म्हणतो ना आपण. पौर्णिमेचा आकाश शुभ्र पांढरं आणि त्याच्यामध्ये चांदीचा रुपया म्हणजे चंद्र. अशी कोडी घालतो ना आपण उखाणे, त्याला संस्कृतामध्ये प्रहेलिका असं म्हणतात. आणि या प्रहेलिकेचे दोन प्रकार असतात, एक अंतर प्रहेलिका आणि एक बाह्य प्रहेलिका. संस्कृत साहित्यात याचा विचार आहे. ज्या समस्येचं उत्तर बाहेरून शोधून आणावं लागतं त्याला बाह्य प्रहेलिका म्हणतात, आणि ज्या समस्येचं उत्तर तिथेच असतं त्याला अंतर प्रहेलिका म्हणतात. कम संजघान कृष्णा, कृष्णाने कुणाला मारलं? का शीतल वाहिनी गंगा, शीतल वाहणारी गंगा नदी कुठे आहे? के दार पोषण रतहा, वृक्षाचं पोषण करणारा कोण आहे? आणि कम बलवंतम न बाधते शीतम, कोणत्या बलवान माणसाला थंडी वाजत नाही? 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधायची नाही. जी प्रश्नार्थक अक्षरं तिथं उच्चारली गेली त्या अक्षरातच त्याचं उत्तर लपलेलं असतं. फक्त ते अक्षर पुढच्या अक्षराला जोडावं लागतं इतकंच. कम संजघान कृष्णा, कम हा प्रश्न आहे ना, तिथंच त्याचं उत्तर आहे. फक्त पुढच्या अक्षराला जोडून घ्या. कम सम, कृष्णाने कुणाला मारलं? कंसम. का शीतल वाहिनी गंगा, शीतल वाहणारी गंगा नदी कुठे आहे? काशी, संपलं, काशीत आहे. के दार पोषण रतहा, वृक्षाचं पोषण करणारा. केदार, केदार म्हणजे झाडाच्या भोवती जे आळं करतो ना आपण, केदार. कम बलवंतम न बाधते शीतम, कोणत्या बलवानाला थंडी वाजत नाही? कम बलवंतम, कांबळ पांघरून घेणाऱ्याला थंडी वाजत नाही. हे प्रहेलिका म्हणून याची जशी गंमत वाटते ना, तसं आपल्या जीवनाकडे तटस्थ आणि प्रगल्भ बुद्धीने जेव्हा आम्ही बघायला लागतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्यांची अशीच गंमत वाटते. अशीच गंमत वाटते. आमच्या समस्या जिथून निर्माण झालेल्या असतात तिथंच त्याचं उत्तर असतं. आम्ही शोधत नाही. मूलग्राही शोध घेणं हा आमचा स्वभाव बनला पाहिजे. म्हणून शब्दातून जर समस्या निर्माण झाली असेल, परीक्षितीच्या जीवनामध्ये शापातून जर शापवाणी ही जर समस्या असेल तर शाप व्यक्त होतो, तो शब्दातून व्यक्त होतो. आणि म्हणून त्याला त्या समस्येचं उत्तर म्हणजे भागवत असेल तर भागवतही शब्दातूनच व्यक्त होणार आहे. भागवताच्या अभिव्यक्तीचं दुसरं माध्यम नाही. किंबहुना थोडंसं व्यापकत्वानं बोलायचं झालं तर माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्या कोणत्याही भावना निर्माण होतात त्या भावनांच्या अभिव्यक्तीची 2च माध्यमं असतात. एक माध्यम असतं शब्द आणि दुसरं माध्यम असतं कृती. संपलं, तिसरं माध्यम नाही आहे. भावनांच्या अभिव्यक्तीला तिसरं माध्यम नाही आहे या जगात. आमच्या मनात निर्माण झालेला विचार एकतर बोलण्यातून व्यक्त होईल नाही तर कृतीतून व्यक्त होईल. तिसरा विचार नाही आहे, तिसरं माध्यम नाही आहे अभिव्यक्तीचं.
मला राग आला असेल तर मी एखाद्याला शिव्या देईन, नाही तर त्याला मारेन. शिव्या देणं शब्दरूपाची अभिव्यक्ती आहे, मारणं ही क्रियेची अभिव्यक्ती आहे. भावना व्यक्त होताना दोनच माध्यमातून व्यक्त होते. जगात अजून तिसरं माध्यम उपलब्ध झालेलं नाही, होण्याची शक्यता नाही. कोणतीही भावना असेल आपली, चांगली असेल वाईट असेल, आनंद झाला असेल तर मी आरडाओरडा करीन, आनंद झाला असेल तर मी जय जयकार करीन, शब्दानं झालेली अभिव्यक्ती आहे. आनंद झाला असेल तर मी पेढे वाटीन, कृतीनं झालेली अभिव्यक्ती आहे. आनंद असेल, दुःख असेल, अंतःकरणामध्ये एखाद्याबद्दलची चीड असेल, कोणतीही भावना असली तरी त्या भावनेची अभिव्यक्ती दोनच रूपामध्ये होते. भागवताची अभिव्यक्ती शब्द रूपानं झाली, कारण भागवत ज्या कारणानं निर्माण झालं, भागवत ज्या समस्येचं उत्तर म्हणून प्रकट झालं, ती समस्या ही शब्दरूप होती. म्हणून भागवत ऐकायचं याला महत्त्व जास्त, कारण ऐकण्याचा संबंध शब्दाशी येतो. म्हणून भागवत कथा आपल्याला ऐकायची. भागवतामध्ये श्रवणाला जास्त महत्त्व आलं. भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये आपल्याला त्याचा विचार करायचाच आहे. शब्दानं निर्माण झालेली समस्या आम्हाला शस्त्रानं सोडवता येत नाही. शब्दानं निर्माण झालेली समस्या अस्त्रानं सोडवता येत नाही. परीक्षिती हा भक्त आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. हा भगवंताचा स्वभाव, हा संतांचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव आहे. ते आमच्याकरता प्रकट होतात, आमच्या समस्या दूर करण्याकरता येतात. पण प्रत्येक वेळेला परमात्मा सर्व भक्तांच्या मागे हातामध्ये शस्त्र धारण करून उभा राहतो, असं भगवंताला करता येत नाही, शक्यही नाही, करूही नाही. भगवंताला भक्ताचं रक्षण करताना काही वेळेला शस्त्र धारण करावं लागतं. घेऊनिया चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. भगवान करतात, पण कुणा करता? भक्ता राखे पायापासी. भक्त आम्ही कोण? कुणाला माहिती कोण? भक्ताचं रक्षण परमात्मा करतील, पण सगळ्या जगताचं रक्षण करताना प्रत्येक वेळेला शस्त्र हातामध्ये घेऊनच भगवंतानी भक्त रक्षण करावं असा नियम नाहीये. रक्षण परमात्माच करतो, पण त्याच्या रक्षणाच्या पद्धती वेगळ्या आहेत. महाभारताने एके ठिकाणी चिंतन करताना असं म्हटलंय, न देवा दंडम आदाय रक्षन्ति पशुपालवत, यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. महाभारतात आलेला विचार. न देवा दंडमुद्यम्य शिरः कृंतति कस्यचित कालस्य बलमेतावद विपरीतार्थ दर्शनम. हाही प्रकार महाभारत बोलतं. न देवा दंडम आदाय, हातामध्ये दंड किंवा शस्त्र धारण करून, रक्षन्ति पशुपालवत न. परमात्मा प्रत्येकाचं रक्षण हातामध्ये दंड धारण करून, हातामध्ये शस्त्र धारण करून, एखादा गुराखी जशा आपल्या गायीचं, शेळ्यांचं, वासरांचं रक्षण करतो, तसा परमात्मा आपल्या हातामध्ये धनुष्यबाण, गदा, तलवार घेऊन तुमचं आमचं रक्षण करत नाही. भगवंतानी हातामध्ये शस्त्र घेऊन आमचं रक्षण करावं, धनुष्यबाण घेऊन आमचं रक्षण करावं असं वाटत असेल तर आपण गोस्वामी तुलसीदासजी झालं पाहिजे, तर परमात्मा करेल ना. आमचं करत नाही. मग आमच्या रक्षणाची पद्धती काय? महाभारताने सांगितलं, न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत, मग यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. ज्याचं रक्षण करण्याची भगवंताला इच्छा आहे, परमात्मा हातात शस्त्र धारण करून त्याचं रक्षण करत नाही. मग त्याला ज्याचं रक्षण करायची इच्छा आहे, निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देऊन परमात्मा त्याचं रक्षण करत असतो. परमात्मा रक्षण करतो ते असं समजू नका की प्रत्येक वेळेला तलवार आणि धनुष्यबाण घेऊन देवाने माझं रक्षण करावं. नाही,
त्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी ज्या वेळेला आम्हाला होते ती बुद्धी सुद्धा परमात्मा देतो. हे त्याच्या रक्षणाची एक पद्धती आहे. आणि मारणाऱ्याला सुद्धा परमात्मा प्रत्येक वेळेला शस्त्र हातात घेऊन मारत नाही. अरे त्याला कंस व्हावं लागेल, त्याला रावण व्हावं लागेल, आम्ही धड रावणही झालो नाही. आम्हाला परमात्मा शस्त्रानं मारणार नाही. मग न देवा दंडमुद्यम्य शिरः कृंतती कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शनम. परमात्म्याला ज्याचं रक्षण करायचंय परमात्मा त्याला सोडवण्याकरता अनुकूल बुद्धी देतो. आणि परमात्म्याला ज्याला मारायचंय परमात्मा मारत नाही, परमात्मा त्याची बुद्धी फिरवतो. एवढंच करतो. संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देणं हे सुद्धा भगवंताच्या रक्षणाची एक पद्धतच आहे. आम्हाला असं वाटतं, लोक म्हणतात बरं झालं मला त्यावेळेला सुचलं म्हणून बरं. तुला सुचलं नाही. तुझं वाईट होऊ नये ही भगवंताची इच्छा होती म्हणून तुझ्या बुद्धीत भगवंतानी तो विचार घातला. याला भगवंतानी केलेलं रक्षण म्हणतात. परमात्मा आमच्या मागे पुढे आहेच आहे हो. आम्ही भक्त आहोत का नाही हा मुद्दाच नाही आहे. आमचं रक्षण करण्यात त्याचं भगवत तत्व आहे. तो आमचं रक्षण करणारच आहे. फक्त त्याच्या रक्षणाच्या पद्धती समजून घेतल्या पाहिजेत. त्या पद्धतीतून त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. त्या पद्धतीतून आमचं रक्षण झाल्याची कृतज्ञता म्हणून त्याच्या चरणी समर्पित झालं पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही फक्त ती पद्धत समजून घेतली पाहिजे. म्हणून परीक्षिती नावाच्या आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या संकटावर भगवान त्याच्या मागे पुढे शस्त्र धारण करून नाही राहिले. त्या समस्येवरचं उत्तर म्हणून भगवानही शब्दरूपात प्रकट झाले. आणि भगवंताचं शब्दरूप प्राकट्य म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणून आम्हाला शब्दरूपात प्रकट झाल्यामुळे त्याच्या श्रवणाचा विधी सांगितला गेला. कालही आपण बोललो. म्हणून हे भागवत मानवी जीवनाच्या कृतार्थतेचा निश्चयात्मक तत्वनिष्ठ तर्कशुद्ध मार्ग सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. मानवी जीवनाच्या धन्यतेच्या ज्या भिन्न भिन्न संकल्पना माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात, बुद्धीनं ग्रहण केल्या जातात, त्या संकल्पना भिन्न भिन्न बुद्धीच्या लोकांसमोर त्या पोटतिडकीनं मांडल्या जातात. तर्कानं त्या संकल्पना सत्य आहेत असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्या सगळ्या मानवनिर्मित भावविश्वाला उद्ध्वस्त करून माणसाच्या स्वरूपापर्यंत माणसाला विना तक्रार विना प्रतिबंध पोचवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवताच्या श्रवणामध्ये आपली तर्कबुद्धी घेऊन यायचं नाही. मी एक वाक्य बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण ज्याला आपली बुद्धी बाजूला ठेवून जगता येतं ना त्यालाच परमार्थ फार चांगला करता येतो. स्वामी अखंडानंदजीने एका त्यांच्या लेखामध्ये असं सांगितलंय की परमात्मा प्राप्त होणं याच्यापेक्षा सोपी गोष्ट या जगात दुसरी नाही आहे. ऐका, अखंडानंदजी सांगतात परमात्मा प्राप्त होणं याच्यासारखी सोपी गोष्ट जगात दुसरी नाही आहे. मग आम्हाला का प्राप्त होत नाही? त्याचं उत्तर सांगताना ते असं सांगतात की परमात्मा प्राप्त होणं फार सोपं आहे. संतांनी घालून दिलेल्या मार्गावर डोळे मिटून चालत राहिलो तर परमात्मा प्राप्त होणं फार सोपं आहे. पण आमची अडचण अशी आहे की त्या मार्गावरून जाताना आम्ही आमची बुद्धी चालवतो म्हणून परमात्मा लांब जातो. आपली कर्कशता आपली तर्कनिष्ठता याच्याबद्दल माझ्या मनात काही विकल्प नाही आहे. ते असू नये असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. पण आपले तर्क आपण कोणत्या विचाराला लावले पाहिजेत? जो विचार शास्त्र मार्गाने सिद्ध झालेला आहे, ज्या विचाराच्या सिद्धी करता वेद प्रामाण्य आहे, ज्या विचाराच्या सिद्धी करता संत प्रामाण्य आधीच उपलब्ध आहे, त्या विचाराच्या सिद्धी करता पुन्हा आपला तर्क लावायचा नसतो.
जे ज्ञानोबारायांनी आधीच सिद्ध करून ठेवलंय तिथं आपला तर्क चालवायचा नाही. ज्ञानोबारायांनी सिद्ध केलंय ते स्वीकारायचं असतं. हा, ते पटवून घेण्याकरता आपल्याला काय मनन करायचंय, त्या मननामध्ये तर्कानं काय विकल्प निर्माण करायचे आहेत, हा आपल्या प्रगल्भतेचा विषय, हा आपल्या परमार्थाच्या सखोलतेचा विषय. तो विषय नंतरचा आहे. पण स्वीकार करताना स्वीकाराची भाषा बोलतो मी. त्यामुळे भगवान शब्द रूपामध्ये प्रकट झाले. त्या भागवताचा विचार आपल्याला करायचा आहे. भागवत हे महापुराण आहे. महापुराणाची जी लक्षणं सांगण्यात आली ती पुढं आहेच आहेत, आपल्याला सांगावी लागणारच आहेत. महापुराण कशाला म्हणतात, महापुराण कशाला म्हणतात ते सांगतो पुढे. पुराभवम पुराणम असं पुराणाचं एक सरळ सरळ लक्षण सांगितलं जातं. पूर्वी घडलेलं जे सांगतं त्याला पुराण असं म्हणतात. पुराभवम पुराणम, अगदी सोपं, पूर्वीचं. म्हणून आपण पुराणातली वानगी पुराणामध्ये म्हणतो ते त्याच अर्थानं. पूर्वी घडून गेलंय, काय त्याचा खल करत बसता, काय उहापोह करत बसता, त्याचा घडून गेलं, झालं. हजारो वर्ष उलटून गेले त्याला, आता काय त्याचं. काळ बदलला, जीवन पद्धती बदलली, जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली, जीवनाचे आयाम बदलले, जीवनातून काय मिळवायचंय या ध्येयाच्या विचारात परिवर्तन झालं. आणि तुम्ही काय सांगत बसलाय 5000 वर्षापूर्वीचं पुराण. लोकांना वाटणं स्वाभाविक आहे.